नमस्कार बापट साहेब. नमस्कार. गोव्यातल्या काव्यरसिकांच्या वतीने मी आपले स्वागत करतो आणि आपले काही विचार जर मला ऐकायला मिळाले तर त्या निमित्ताने ते ऐकावेत असा माझा हेतू आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा असं विचारू इच्छितो की आजच्या मराठी कवितेमध्ये कविता आणि रसिक यांच्यामध्ये एक बरीच मोठी दरी पडल्याचं जाणवतं आणि ही दरी नष्ट करण्यासाठी, ही कमी करण्यासाठी तुम्ही जे कार्य केलेले आहे, तुमच्या कवितेनं जी कामगिरी बजावलेली आहे त्या संदर्भात मला तुम्हाला असं विचारायचं आहे की या दरीची कारणं काय असावेत? फार चांगला प्रश्न तुम्ही विचारलाय. आधी एका गोष्टीचा मला आनंद होतो की अशी दरी आहे हे तुम्हाला जाणवलेलं आहे. कारण नाहीतर अलीकडे बऱ्याच तरुण लेखकांना ही दरी आहे हे जाणवत नाही आणि जाणवलं जरी तरी त्याची फिकीर वाटत नाही. पण असं अंतर वाढत चाललेलं आहे याच्यात मला काही शंका वाटत नाही. अच्छा. याचा काही दोष कवींच्याकडे आहे आणि काही दोष वाचकांच्याकडे किंवा रसिकांच्याकडे सुद्धा आहे. कवींच्याकडे दोष अशासाठी की त्यांनी जशी काही एक अशी भूमिका घेतली आहे, एक पवित्रा घेतलाय की आम्हाला जसं लिहायचं आहे, जे लिहायचं आहे ते लिहितो आहोत. ते कुणी वाचलं न वाचलं आम्हाला त्याची पर्वा नाही. ते समजलं किंवा न समजलं हा प्रश्नच गैरलागू आहे. कारण कवितेमध्ये समजायचं असतं म्हणजे काय, बुद्धीनं काही आकलन करण्यासारखं त्यात नसतं. संवेदनेनं जे जाणवायचं ते जाणवलं पाहिजे. त्यामुळे समजणं न समजणं याची आम्हाला फिकीर नाही. आणि आम्ही नवे नवे प्रयोग करणार. आम्ही भाषेचे खऱ्या अर्थानं जन्मदाते आहोत, शिल्पकार आहोत. तेव्हा जर रसिकांच्या मध्ये काही दम असेल तर त्यांनी वाचावं, आमचा आणखीन आनंद घ्यावा त्याचा. पण आमची ही काही जबाबदारी नाही तुम्हाला हे आमचं आवडलंच पाहिजे असा प्रयत्न करायची. ही एक प्रकारची थोडीशी शिष्टपणाची भूमिका अलीकडे कवींनी घेतलेली आहे. ही भूमिका नवी नाही आहे. ही सुद्धा एकेकाळी ज्यांना आपण रोमॅन्टिक कवी म्हणतो त्यांच्यामध्ये सुद्धा होती, ज्याचा उल्लेख विनोदानं चिमी जोशाने केलाय. नवग्रह मंडळात तरंगत गेला वगैरे विडंबनात्मक लेखन करून. कारण त्यावेळेला सुद्धा कवींची एक अशी पोज असायची की आम्ही ह्या जगातले नाहीच, आम्ही कुठल्या तरी अपार्थिव अशा विश्वामधले चुकून इथे आलोत. या स्वर्गाच्या तेजोगर्भी असलेले आम्ही बाळ, आता आम्ही धरणीवरती आलो एवढंच, काहीतरी शाप मिळाल्यामुळे. तर मला वाटतं प्रत्येक कालखंडात सुद्धा अशी एक वेगळ्या कारणासाठी भूमिका असतेच. कवींनी अशी पोच घेऊ नये असं मला वाटतं. कारण आपण आपले सगळे अनुभव समाजामध्ये राहून घेतो. आपण एक भाषा वापरतो, जी समाजाची भाषा आहे तीच आपण वापरत असतो, वेगळ्या तऱ्हेनं वापरतो. एका अर्थानं कवी भाषा संपन्न करतात, एका अर्थानं भाषा ते नष्ट सुद्धा करतात. कारण व्यावहारिक अर्थापेक्षा वेगळे अर्थ ते शब्दांना द्यायला लागतात. ही जी प्रक्रिया आहे ती त्या त्या भाषिकांना समजायलाच हवी. मी कविता आकलन होण्याचा केवळ प्रश्न नाही आहे, ही त्यांच्या भाषेत चाललेली घडामोड आहे. या दृष्टीनं कवीनं रसिकांच्याशी योग्य संपर्क राखायला पाहिजे असं मला वाटतं. रसिकांचा किंवा वाचकांचा दोषही आहे असं मी म्हटलं तो असा की बहुसंख्य वाचक हे या बाबतीमध्ये आळशी असतात. एक मानवी स्वभाव आहे असं म्हणूया पाहिजे तर आपण, की काही परिश्रम पडतायत आपल्याला असं वाटलं तर त्या कलेकडे सुद्धा ते पाहायला तयार नसतात. म्हणून नवीन प्रयोगांचं स्वागत जसं व्हायला हवं तसं होत नाही. ते सरावाचं आहे. लहानपणी शाळेमध्ये कविता शिकत असल्यापासून ज्या कविता आपण वाचल्या आणि त्यांची एक पद्धती होती, सरणी होती, ती समजली आहे, तशाच आल्या कविता तर कदाचित वाचतील. ते वाचल्यावर त्याचा काही विशेष त्यांना आनंद होतो की नाही मला कळत नाही. कारण अभिनवता हा जर एक कलेचा गुणधर्म मानला तर त्याचा प्रत्यय त्यांना कसा काय येत असेल अशी मला शंका वाटते. म्हणून कुठल्याही समाजामध्ये सांस्कृतिक वाढ जर खरी व्हायची असली तर जो आस्वाद घेणार आहे त्यानं सुद्धा हे ओळखायला हवं की आपण आपल्या संवेदनेला कुठेतरी धार लावण्याची गरज आहे. वारंवार इतर कलांचं दर्शन घेणं, संगीत ऐकणं, शिल्प चित्र हे पाहणं, साहित्य वाचणं, अन्य साहित्य वाचणं म्हणजे आपल्या भाषेतल्या शिवाय, असं करत करत जेव्हा वाचक तयार होतो तेव्हा तो सामान्य वाचकापैकी राहत नाही. पुष्कळदा लोक असा प्रश्न विचारतात ना, सामान्य वाचक म्हणजे काय बुवा? तर ज्यानं आपली अभिरुची
ही संपन्न करण्याचा प्रयत्न केलेला नाही परिश्रमपूर्वक, तो सामान्य वाचक असतो. परिश्रमपूर्वक अशी आपली अभिरुची वाढवण्याची ज्यांची तयारी असते ते जरा वरच्या थराचे वाचक असं मला वाटतं. ते कविता वाचतात आणि काय जे मूल्यमापन करायचं ते करतातही. पण हा जो बहुसंख्य वाचकांचा वर्ग राहतो त्यांच्यासाठी काहीतरी आपण करायला हवं असं वाटल्यावरून काव्यदर्शनाचं हे माध्यम त्याला फार उपयोगी पडतं असं मला वाटलं. एकतर कविता वाचायचे श्रम नाहीत, शिवाय एकाच वेळेला नादगुण, त्यानंतर कवीला ते पाहतात त्यामुळे काही तिथे थोडीशी दृष्टी खिळून राहणं हे होतं. आणि कवी ही आपली कविता उठावदार थोडी करण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे थोडी अतिशयोक्त सुद्धा जो करतो असं आपण म्हणू पाहिजे, त्या जागा जास्त पक्क्या करून दाखवून, त्यामुळे कवितेच्या आकलनाला मदत होते. पहिल्यांदा हे मला जाणवलेलं नव्हतं. म्हणजे 50 साली जेव्हा आम्ही हा कार्यक्रम सुरू केला तेव्हा माहित नव्हतं. पण एक 7-8 वर्षांनी असं लक्षात यायला लागलं की ह्याचा फार फायदा आहे. कारण महाराष्ट्रामध्ये विशेषतः तरुण पिढीत कवितेविषयीची जी प्रीती वाढली त्याला ही काव्यदर्शनं पुष्कळ कारणीभूत झाली आहेत असं मला वाटतं. तर तुम्ही आताच जे उत्तर अतिशय समर्पक अशा शब्दात हे उत्तर दिलं. मला या संदर्भात आणखी एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून द्यायची आहे. ती म्हणजे तुम्ही आता जे म्हटलं की सामान्य वाचक किंवा परिश्रमपूर्वक अभिरुची वाढवलेला दुसऱ्या गटातला वाचक, या दोन्ही वाचकांच्या मनाची प्रगती माझ्या मते तुम्ही जर स्टॅटिस्टिकली गेलात तर कवीच्या व्यक्तिगत प्रगतीपेक्षा कमीच आहे. त्यामुळे आजचा कवी ह्या आजच्या रसिकाच्या तुलनेत एक 10 वर्षांनी तरी पुढच्या काळात वावरतो आहे. त्यामुळे ही कदाचित तरी पडली आहे की काय असं एक मला वाटतं. आणि तुम्ही लोकांनी पाडगावकर, बापट, करंदीकर म्हणजे ही त्रयी जी आहे या त्रयीने कविता समजणं हे फार सोपं करून टाकलं असं मला वाटतं. दुसरं एक आहे की या कवितेला, तुम्हा लोकांच्या कवितेला, कविता चांगल्या असतात त्याच्यात काहीच शंका नाही, पण या कवितेला जी दाद दिली जाते ती त्या कवितेतल्या काव्य गुणांना दिली जाते की त्या प्रेझेंटेशनला दिली जाते, हा सुद्धा एक इथे प्रश्न उपस्थित राहतो. नाही, तुम्ही म्हणता त्यात थोडंसं तथ्य आहे. आणि कवीचा अपमान करण्याची सगळ्यात जर सोपी पद्धत असेल कुठली तर त्याला चुकीच्या कारणासाठी वाहवा म्हणणं ही आहे. जसं समजा तुमचं कवितेचं पुस्तक आहे आणि तुम्ही कुणाला विचारलं काय कसं काय वाटलं पुस्तक, आणि तो जर असं म्हणाला वा छपाई फर्स्ट क्लास झाली किंवा तुमचं जॅकेट फार छान झालं हो, तर आपण सुखावत असू कदाचित, परंतु खरा आनंद काही आपल्याला होत नाही त्याच्यामध्ये. पण एखाद्याने जर असं म्हटलं की ती तुमची अमुक अमुक कविता मी वाचली आणि मला असं वाटतं की त्यात तुमचा कलात्मक संयम राहिलेला नाहीये अशी टीका केली त्यांनी, तरी सुद्धा अधिक आनंद होतो. त्याचं कारण त्यानं योग्य दृष्टीने जी कविता वाचली आहे हे समजतं. आता समुदायामध्ये काय होतं की नाना प्रकारची माणसं असतात, त्यांची तयारी सुद्धा कमी जास्त असते आणि शेवटी एक सामुदायिक मन म्हणून तयार होतं, मास माइंड तयार होतं. त्यामुळे काही फायदा होतो, काही तोटाही होतो. फायदा असा की जर हे मास माइंड तयार होत असताना काहींची मनं ही उन्नयन पावली असली, थोडी वर गेली असली, तर त्यांना कवितेचं आकलन पूर्वीपेक्षा खूपच अधिक व्हायला लागतं. ते मास माइंड मध्ये काहींची मनं जर खालच्या पातळीवर आली असली, आणि ते अगदी शक्य असतं, तर वक्तृत्व पूर्ण अशा करामतीला दाद मिळण्याची शक्यता असते. पण कविता जेव्हा कवी लिहितो, तो जर खरा कवी असेल तर तो हे की आडाखे बनवून ती कविता लिहित नाही. कविता निवडताना कदाचित तो असं पाहिल की आता समुदायाला मी कुठली कविता वाचून दाखवली असता अधिक आनंद होण्याची शक्यता आहे. ही निवड करताना कदाचित तो हे त्यातलं काळं गोरं थोडं पाहत असेल, पण त्याचा जो काही टोटल इम्पॅक्ट आहे, सम्यक परिणाम आहे, तो मात्र असा आहे की नाही ह्याच्यामध्ये काहीतरी निराळी मौज आहे, निराळा आनंद आहे, आपण हे पाहिलं पाहिजे, असं त्या समुदायातल्या 10% लोकांना जरी वाटायला लागलं तरी तो काव्यदर्शनाचा कार्यक्रम सफळ झाला असं मला स्वतःला वाटतं. आणखी एका महत्वाच्या प्रश्नाकडे मी तुमचं लक्ष वेधून घेऊ इच्छितो. मला आठवतं की जळगावला तुम्ही एक विधान केलं होतं त्या भाषणात बोलताना की आजच्या नव्या मराठी कवितेला चेहराच नाही. आता माझ्या मनात हे विधान ऐकून काही प्रश्न उभे राहिले. मग आजची मराठी कविता म्हणजे कुठली? आजची पुष्कळ अर्थाने गेली 20 वर्ष अनेक समीक्षक आजची मराठी कविता म्हणतायत, पण साधारण गेल्या 10-20 वर्षांचा जरी काळ तुम्ही घेतला याच्यात बरेच असे कवी आपल्याला दिसून येतील की ज्याने आपली एक स्वतंत्र अशी अस्मिता, स्वतंत्र आपलं व्यक्तिमत्व त्यांनी साबित केलेलं आहे. याच्यामध्ये शंकर रामाणी आहेत, ग्रेस आहेत, महानूर आहेत, गुरुनाथ धुरी आहेत, पुरुषोत्तम पाटील आहेत, वसंत सावंत आहेत,
प्रभा गणोरकर, वसंत डहाके ही सगळी मंडळी आहेत आणि त्यांच्या एक दोन संग्रहाने त्यांच्याविषयी एक निश्चित अशी आशा अपेक्षा अशा निर्माण झालेल्या आहेत आणि या सगळ्या कवींच्या कवितांना चेहरा नाही असं तर तुम्हाला म्हणायचं नाही ना? आता तुमच्या या प्रश्नाचे दोन भाग आहेत. एक आधी आजची कविता म्हणजे काय असं आहे. मला असं वाटतं की या शब्दप्रयोगाला खरं तर फारसा अर्थ नसतो. कारण दरवेळेला मॉडर्न इंडिया म्हणजे केव्हापासून मग आपण काहीतरी त्याला एक गमक लावतो की इंग्रज ह्या देशात आले तेव्हापासून, किंवा असं कधी म्हणतो की मॉडर्न म्हणजे स्वातंत्र्यानंतरच. म्हणजे कुठेतरी एक कालखंडाची आपल्या समोर कल्पना असते. आजची मराठी कविता असं म्हणत असताना नेमका तो कुठला कालखंड आहे असं जर तुम्ही मला म्हणालात आणि माझ्या भाषणाला अनुलक्षून जर म्हणालात तर मी असं म्हणेन की माझं लक्ष अशा कुठल्याही ऐतिहासिक घटनेकडे नाही, आज म्हणजे काय ठरवताना, पण काव्यातल्या घडामोडीकडे आहे. म्हणजे मला असं वाटतं की मर्ढेकर, पुशिरेगे, इंदिरा यांच्या कवितेचा एक काळ होता. त्यानंतर मी जर असं म्हटलं तर आपल्याला आत्मगौरव वाटणार नाही असं मला वाटतं की बापट, पाडगावकर, करंदीकर, मुक्तिबोध यांच्या कवितेचा एक कालखंड छोटासा असतो तो, पण तो होता. आता हे सगळं काव्य मावळलंय असं नाही, कारण अजूनही पाडगावकर, करंदीकर लिहितायत, मी लिहितोय अजून. पण आमची कविता जी आहे ती आता स्थिरावली असं वाटणे इतकी तिची वाटचाल झालेली असते. स्थिरावली म्हणजे आळली किंवा कुजली असं नव्हे, पण त्यांचं एक स्वरूप लक्षात आलं इतपत झालेलं असतं. हे ज्यांच्याबद्दल झालेलं नाहीये अजून ते मी आजचे कवी असं म्हणतो. दे आर इन द मेकिंग, दे आर मेड ही एक स्टेज, दे आर इन द मेकिंग ही स्टेज, आणि दे आर येट टू कम इन टू फॉर्म अशी आणखीन एक स्टेज. मी जे बोललो ते जळगाव साहित्य संमेलनात बोललो, म्हणजे जिल्हा संमेलन. तिथे अनेक नवोदित कवी आलेले होते, त्यांच्यासाठी मी बोलत होतो. म्हणून मुख्यतः मी त्यांनाच उद्देशून बोलत होतो. आता तुम्ही ज्यांची नावं घेतली त्यातले काही जे आहेत ते आपलं व्यक्तित्व कवितेमध्ये प्रकट करणारे कवी आहेत. जसे महानोर तुम्ही नाव घेतलं, अगदी वेगळं आहे, कारण नारायण सुर्वे जर त्यांच्यात तुम्ही धरले तर सुर्वे तसे आहेत. यांच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. ग्रेस सुद्धा, परंतु बाकी काही कवींच्या बद्दल मी निश्चित नाही सांगू शकणार. उदाहरणार्थ गुरुनाथ धुरी आणि वसंताबाजी ढाके यांच्या कविता सरमिसळ करून छापल्या आणि जर एक वाचकासमोर ठेवल्या की कुठली कुणाची आहे म्हणून सांगा, तर त्यांचं कितपत बरोबर येईल ह्याबद्दल मला शंका वाटते. बरं, त्यामुळे सगळ्याच तुमच्या यादीमधल्या कवींना मी हे प्रशस्तीपत्र द्यायला तयार नाही की सगळ्यांच्या जवळ ते व्यक्तित्व आहे म्हणून. प्रभा गणोरकर वगैरे यांच्याबद्दल तर जजमेंट घेणं फार कठीण आहे, कारण ती कविता अजून थोडी आहे फार. माझ्या मते आउटपुटला सुद्धा महत्व यासाठी आहे किती कविता रचून झाली किंवा रचली त्यानं, कारण त्यामुळे त्याची प्रकृती जी आहे ती पूर्णपणे लक्षात येत जाते. आता एक मध्ये तुम्हाला माहिती आहे, एक वैद्य नावाचे कवी वारले तरुणपणी. कविता चांगली होती, ठीक आहे, पण ती कविता जर पुन्हा पत्त्याची 52 पानं पिसतात तशी पिसून टाकली समोर तर ओळखेलच असं मला वाटत नाही. आता याला कवींचं एक उत्तर असं आहे की आपल्या समाजातच व्यक्तित्व लोप होत चाललेलं आहे. पुन्हा एकदा एकेकाळी आपण आपल्या व्यक्ती स्वातंत्र्यासाठी वगैरे झुंजत होतो, म्हणजे मी राजकीय नाही म्हणत आहे अर्थानं, कवितेमध्ये, वाङ्मयामध्ये. आणि आता एक अशी स्थिती आली आहे की आम्ही ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतो तो समाजच बिनचेहऱ्याचा होत चाललेला आहे. कॅपिटलिझम असो किंवा कम्युनिझम असो, कुठल्याही तऱ्हेची जरी रचना आली तरी व्यक्तीला काही फारसं आता मूल्य राहिलेलं नाही. साहजिकच आम्हाला जे अनुभव प्रकट करायचे आहेत ते सुद्धा असे संकुल स्वरूपाचे आहेत आणि त्याच्यात उद्ध्वस्तता फार आहे. त्या सारखेपणा हा येणारच, आणि ही कविता बिनचेहऱ्याची राहणं हे म्हणून अगदी उचित आहे असं त्यांना वाटतं. पण मला वाटतं की प्रत्येक ठिकाणी कवीचं काम हे अगदी निराळं असतं. या संकुल युद्धामध्ये सुद्धा त्याला स्वतःचं शस्त्र हे एक वेगळेपणाने परजावंच लागतं. तसं केलं जात नाही असं मला वाटतं. दुसरं असं की कविता ही जितकी मोकळी स्वैर होते आहे तसं तिनं व्हावं यात शंका नाहीये, पण ती होता होता आता असं झालेलं आहे की प्रत्येकाला असं वाटायला लागलंय, प्रत्येक तरुण कवीला, की हे फार सोपं काम आहे. आणि त्यामुळे तो काही ठराविक भावना, ठराविक प्रतिमा, म्हणजे ते धुकं असतं, तो अंधार असतो, तो पाऊस असतो, तो काळोख असतो, हे शब्द तुम्ही परवा एक लिहिलेल्या लेखात त्या अशा शब्दांची यादी दिली होती, तर हे शब्द तरी तो वापरतो किंवा ह्याच त्या कल्पना पुन्हा पुन्हा वापरतो. काहीतरी गर्भार झालेलं असतं, काहीतरी कुठेतरी कुणाचं प्रेत चाललेलं असतं वगैरे. तर ह्या आवर्तामध्ये ते सापडतायत की काय अशी शंका वाटते, आणि आपल्या अनुभवांचा सच्चेपणा त्याच्यामध्ये ते प्रकट करीत नाही आहेत असा मला संशय येतो. त्यावेळेला ह्या फॅशनला सुद्धा बळी पडू नका हे मला सांगावं असं वाटतं.
अच्छा. या संदर्भात तुमची बाकीची मतं मला मान्य आहेत असं नव्हे, पण तुमची मतं आज ऐकण्याचा योग आहे. सामाजिक जाणीव, तिचा आचार प्रत्यक्षात आपण आपण सामाजिक जाणीवेच्या संदर्भात जी कृती करतो ती आणि कवितेतून तिचा आविष्कार कसा होतो या बाबतीत मला वाटतं काही विचार आपल्याला करता येईल. मला असं वाटतं की कवी काय किंवा कुठलाही कलाकार काय हा बद्ध मुक्त असतो. म्हणजे तो बद्धही आहे, तो मुक्तही आहे. तो बद्ध जो असतो तो त्या त्या कलेच्या परंपरेने तो बांधलेला असतो. प्रत्येक भाषेच्या साहित्याची परंपरा आहे, त्याच्यामध्ये तो कुठेतरी असतो. तो एकमेव असा बिंदू नाही आहे, कुठेतरी एका रेषेमधला तो बिंदू असतो. या दृष्टीनं त्याने बांधून घेतलेलं असतं. शिवाय कविता नावाच्या कलेची समजा काही बंधनं असतात, ती त्यांना स्वीकारलेली असतात. कवी जेव्हा स्वातंत्र्याची अपेक्षा करतो तेव्हा त्या प्रकाशनावरती कुठे दडपण येता कामा नये अशी त्याची इच्छा असते. पण एक गोष्ट निश्चित आहे की कुठल्याही समाजामध्ये जेव्हा बाह्य दडपणाखाली कवी असतात तेव्हा त्यांची कृती ही सुंदर होत नाही. ही त्यातली खरी अडचण आहे. मग ते दडपण कधी धर्माचं असतं, कधी राजसत्तेचं असतं आणि कधी कधी समाजामधल्या प्रतिष्ठिततेचं सुद्धा असतं. याही बंधनातनं कवीला सुटायला हवं. जितकं शक्य आहे त्याला तितकं त्यानं आपलं मन हे मोकळं ठेवलं पाहिजे, स्वच्छ ठेवलं पाहिजे, प्रत्येक अनुभवाला सामोरं जाण्या इतकं ताजं ठेवलं पाहिजे. एवढंच मी त्याचा अर्थ करतो. आता मला वाटतं तुमच्या कवितेच्या संदर्भात थोडंसं आपण जर बोललं, ही मालिका कविता जी प्रसिद्ध झाली त्या संदर्भात काही नवीन प्रश्नसुद्धा माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले की हेच ते बापट का जे शतकानंतर आज पहिली रम्य पहाट म्हणणारे, जे मानसीतल्या एक दोन ओळी मला आता आठवतात, त्यातली भावविवस्था तरी अलिप्तपणा त्याच्यातून जो साधलेला आहे, या सगळ्या जर गोष्टी लक्षात घेतल्या तर मला असं वाटतं मानसीतली एखादी एक दोन चार ओळी मला कोट कराव्या लागतील त्यासाठी. या साऱ्या कविता तर तुझ्याच, काही गाणी तुझ्या कानात गुणगुणण्यासाठी, काही तुलाच उमगणाऱ्या हाका, काही टाहो वैराणात फुटून वैराणात विरून जाणारं आणि बहुधा या शेवटच्या कैफियती. तर मानसीचं असं हे वेगळेपण, हा अनुभव जर लक्षात घेतला तर गेली अनेक वर्ष हा अनुभव तुमच्या मनात कुठेतरी होता आणि आत्ता या सगळ्याला अभिव्यक्ती मिळालेली आहे असं मला वाटतं. तर मी तुम्हाला त्याच्यात असं सांगेन की आपण कवीचा सांग समग्र अभ्यास खरं म्हणजे करत नाही, आस्वाद घेत नाही. कुठलं तरी एक लेबल त्याला चिकटून मोकळे होतो. राष्ट्रीय कवी आहे किंवा हा सामाजिक जाणीवेचा कवी आहे. काही कवी असे एकलक्षी असतात, जसे रेगे होते पुशी किंवा इंदिराबाई, या एकलक्षी कवितेची उदाहरण आहेत त्यांची. काही बहुलक्षी असतात, जसे विंदा करंदीकर आहेत किंवा मी माझं स्वतःच त्याच्यातच मी गणना करेन की अनुभव हे विविध प्रकारे घेणं, विविध प्रकारचे घेणं, ह्या गोष्टी आम्ही करत आलो आणि त्या कवितेमध्ये प्रकट करीत आलो. तेव्हा जे मानसिक आहे ना ते आधी सुद्धा होतच, वेगळ्या स्वरूपात. उदाहरणार्थ संवाद नावाची जर सेतू मधली कविता तुम्ही आठवली तर त्याच्यामध्ये ते आहे. पण मानसिक घडलाय ते एवढंच की माझी लिहिण्याची जी शैली आहे ती अधिक मॅच्युअर, अधिक प्रौढ झालेली आहे. तिनं बरेचसे अलंकार फेकून दिलेले आहेत. तिनं आपल्या वस्त्रप्रावरणांचा डामडौल जो आहे तो बाजूला ठेवलेला आहे. तो बुद्ध्याच की या ठिकाणी फक्त सोलीव रूपामध्ये ती उभी राहावी अशीच माझी इच्छा आहे. म्हणून ज्या आधी थोड्या अलंकृत आणि अशा भूषित अशा होत्या कविता याच्यामध्ये पूर्वीच्याही संग्रहामध्ये, त्याच्यात तुम्हाला खरं मानसीची सगळी पावलं दिसतील. पण या ठिकाणी मात्र ती अगदी विवस्त्र होऊन माझ्या समोर जशी काही उभी आहे आणि ती जशी दिसली आहे तशीच मी त्याच्यामध्ये साकार केलेली आहे. तर तुमचे विचार आज ऐकायला मिळाले याबद्दल मी पुन्हा एकदा गोमंतकीय काव्यरसिकांच्या वतीने आभार मानतो तुमचे. आणि तुम्ही मी तुमचे आभार मानतो अशासाठी की अहो कवी आणि कविता यांच्या संबंधी एवढं कुतूहल दाखवतो कोण, तुम्ही दाखवलं त्याच्याबद्दल धन्यवाद.